नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात 45 मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या भागाची सुरुवात अगदी शांत पण थोडीशी रहस्यमय अशी होते। पुढे जाण्यापूर्वी नवीन आलेल्या मंडळींनी चॅनल सबस्क्राइब करून बेल बटन नक्की टच करा। तुम्हालाही येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर मिळेल। ईश्वरी स्वयंपाकघरात आलेली असते। तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि थोडं एकाग्रपण दिसतं। ती मसाल्याचं दूध पाहते आणि त्याची चव बघते। चवीत काहीतरी विचित्र वाटल्यामुळे ती क्षणभर थांबते। हे तर एवढंच बोलते आणि मग स्वतःलाच थांबवते। तिच्या मनात काही शंका डोकावते पण ती लगेच ती बाजूला सारते। जाऊ दे, काहीतरी प्रॉब्लेम असेल असं मनात म्हणत ती काम पुढे सुरू ठेवते। तिच्या आवाजात थोडं थकलेपण आहे पण जबाबदारीने ती पुन्हा हातातलं काम सांभाळते। बरं जाऊ दे, आता काही वेळात बायका यायला तयार असतील, मसाला दूध तयार करून ठेवते असा विचार ती करू लागते। त्या वेळेला लावण्य आणि वल्लवी स्वयंपाकघराच्या दारातून सगळं काही बघत असतात। त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी चेष्टा आणि कौतुकाचं मिश्रण असतं। लावण्य कुजबुजते, ही कधी झोपते एकदाची बघू, दिवसभर कामच करते। त्यावर वल्लवी हसत म्हणते, अगं हिने तर ते दूध प्यायलंय ना, मग ही झोपणार कधी, अजून जागीच आहे बघ। दोघींच्या या छोट्या गप्पा मालिकेला थोडंसं हलकं फुलकं करतात पण त्यात ईश्वरीबद्दलचा एक सूक्ष्म संशयही लपलेला असतो। दरम्यान ईश्वरी दूध बनवत असतानाच थोडी डुलकी घेते। तिचे डोळे पेंगायला लागतात आणि ती स्वतःशीच बोलते, हे काय, मला अचानक झोप काय येते। तिचं डोकं थोडं हलतं, हात थांबतात आणि त्या क्षणी बाहेरून बायकांच्या आवाजांचा गजर ऐकू येतो। घरातल्या अंगणात काही स्त्रिया येत असतात। सजलेले कपडे, थाळ्या हातात, चेहऱ्यावर आनंद। त्या स्त्रिया ईश्वरीकडे पाहून म्हणतात, फार सुंदर सजावट केलीस ग, आणि हो, तुला पहिल्यांदाच भेटायचा योग आला आज। त्यांचा सूर आपुलकीचा आहे पण त्यांच्या बोलण्यातून एक परंपरागत संस्कारांची झाक दिसते। त्या सांगतात, दरवर्षी कोजागिरीची रात्र इथेच साजरी केली जाते। आमच्याकडे उशीर झाला तरी इथे यायलाच हवं असं वाटतं। त्या देवीकडे नमस्कार करून बसतात। ईश्वरी थोडी लाजून पण अभिमानाने म्हणते, बसा ना तुम्ही, या ना आत। त्या बायकांपैकी एक हसून म्हणते, आज तुला भेटण्याचा योग आला, खरंच तू खूप सुंदर आहेस, अर्णवची बायको आहेस ना। ईश्वरी हसून मान हलवते आणि ते बोलणं ऐकून वल्लवी आणि लावण्य एकमेकींकडे बघतात। मग वल्लवी लावण्याला म्हणते, चल हळदी कुंकू देऊन या आता। लावण्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि थोडा गर्व आपल्याला दिसून येतो, म्हणजे हळदी कुंकवाचा मान मला मिळणार। ती स्वतःचं कौतुक करत उभी राहते आणि थोडी स्टेज सारखी चाल करत त्या स्त्रियांकडे जाते। ईश्वरी मात्र त्या क्षणी काहीशी हरवलेली वाटते। तिच्या चेहऱ्यावर एक गोंधळ दिसतो, जणू तिचं मन कुठेतरी दुसरीकडे अडकलेलं आहे। ती लावण्याकडे पाहत असते पण तिच्या डोळ्यात थकवा आणि अस्वस्थता आहे। त्यावेळी राकेशचा आवाज वातावरणात येतो। त्याचा टोन थोडा चिडलेला, थोडा हसरा। चला चला, तुमचा हा टिपिकल कार्यक्रम आहे ना, तो आटपा, मला माझ्या इंदोरी जलेबी सोबत वेळ घालवायचा आहे। त्याचं हे वाक्य एकदम भाषा पिकवून जातं पण त्यातून त्याची असंवेदनशील वृत्ती थोडी झळकते। त्याचं लक्ष अजिबात घरातील वातावरणावर नाही, फक्त स्वतःच्या खाण्यावर आणि मजेमध्ये आहे। मग पुन्हा मालिका हळदी कुंकवाकडे वळते। बायकांपैकी एक म्हणते, अगं आधी हळद लावायची असते मग कुंकू। लावण्याला हे माहीत नसतं त्यामुळे ती थोडी गोंधळते। ती हातातली थाळी पकडून पुढे जाते आणि स्वतःचं कौतुक करत असतानाच वल्लवी तिचे फोटो काढत असते। वल्लवीच्या चेहऱ्यावर आनंद पण थोडा खोडकरपणा आहे। ती लावण्याचं आत्ममग्नपण पाहून हसते। लावण्याने हळदी कुंकू लावल्यावर त्या बायका पण तिला हळदी कुंकू देतात। त्यावेळी लावण्या डोळे वाकडे करत इकडे तिकडे बघत असते। तिला कुंकू डोळ्यात जाईल या भीतीने त्रास होतो पण तरीही ती नाटक करून हसते। या सगळ्या गडबडीत ईश्वरी हातात दुधाचा ग्लास घेऊन येते। तिच्या चेहऱ्यावर आता थोडा ताण दिसून येतो। ती सर्वांना दूध देते आणि शेवटी लावण्याकडे पाहते। आता ईश्वरी स्वतः हळदी कुंकू लावण्यासाठी पुढे येते। ती लावण्याच्या कपाळावर हळद लावते आणि म्हणते, खरंच खूप सुंदर दिसतेस तू, लक्ष्मी मातेचं तेज आहे तुझ्या चेहऱ्यावर। तिचा आवाज जरी प्रेमळ असला तरी त्या शब्दांमागे एक हलकीशी छटा आहे, जणू ती काहीतरी जाणते जे इतरांना माहीत नाही।
लावण्याच्या चेहऱ्यावर मात्र हसू थोडं ओढलेलं वाटतं. तिचं तोंड वाकडं होतं, डोळ्यांमध्ये अस्वस्थता येते. त्या क्षणी सगळ्या बायका एकत्र म्हणतात, सुखी राहा, आनंदी राहा, तुमचं आयुष्य आनंदानं उजळून जाऊ दे. त्या आशीर्वादांच्या आवाजात एक पारंपरिक पण जिव्हाळ्याची लय आहे. घरात पुन्हा मंगल वातावरण तयार होतं. पण ईश्वरीच्या चेहऱ्यावर मात्र काहीतरी वेगळं दिसतं. तिच्या डोळ्यांमध्ये थकवा, तिच्या मनात काहीतरी न सांगितलेलं आहे. आणि इथेच थोडासा बाहेरचा गोंधळ, घरातली हशा, पण ईश्वरीच्या मनातलं मूक वादळ दृश्य संपवतं. तेव्हा वातावरणात हलकीशी अनिश्चितता आहे. जणू काही पुढचं काहीतरी मोठं गुपित लवकरच उघड होणार आहे. तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तर हा होता आजचा तू रे माझा मित्र मालिकेचा 18 ऑक्टोबर 2025चा रिव्ह्यू एपिसोड. पुन्हा भेटू एका नव्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.